हॅलो नमस्कार. आपण नवरी मिळे हिटलरला 15 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. विक्रांतला एजी सर म्हणतात की चल तुला आता पोलीस स्टेशनमध्येच घेऊन जात आहे. लीलाला म्हणतात तू पूजाला घेऊन घरी जा आणि मी विक्रांतला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो. तेवढ्यात लीलाला आजीचा फोन येतो आणि आजी म्हणते लीला तू बरी आहेस ना गं? आत्ताच खूप मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर आला आहात आणि कुठे आहेस तू? न सांगता गेली आहेस तू. लीला घडलेला सगळा प्रकार आजींना सांगते. असं झालं होतं तसं झालं होतं आणि मग आजी म्हणतात की एजेकडे अभिरामकडे फोन दे आणि अभिरामला म्हणते की त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायला पाहिजे. तू जर घेऊन गेला तर कोणालाही विश्वास बसणार नाही. त्याच्यासाठी तुला विक्रांतला घरीच घेऊन यावं लागेल आणि त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणावे लागेल. आणि मग एजे बोलतात की हो आई. आणि मग घरी घेऊन येतात आणि डायरेक्ट असं ढकलून देतात खाली सगळ्यांच्या समोर. आजींनी सगळ्यांना बोलवलेलं असतं. सगळे विचारत असतात काय झालं काय झालं. लीलाला घेऊन येत आहेत अभिराम. तर काय झालं होतं, ह्या लीलानेच काहीतरी गोंधळ घातला असेल असं बोलत असतात सगळेजण. मग त्याला विक्रांतला ढकलून दिल्यानंतर मग सरस्वती म्हणते की विक्रांत असं का करतोय, काय झालं आहे तुला? तुला कुणी मारलं आहे? कुणी तुझे असे हाल केले आहेत? मला सांग बरं काय झालं आहे नक्की? तू असं का करत आहेस म्हणून. एजे बोलतात की विक्रांतच्या पापाचा घडा भरलेला आहे. विक्रांत एक गुन्हेगार आहे, अट्टल गुन्हेगार आहे. त्याने खूप जास्त गुन्हे केलेले आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे त्यांनी वर्दीचा गैरफायदा घेतलेला आहे, मिसयूज केलेला आहे. मग दुर्गाही म्हणते की कसा मिसयूज, मला नाही कळलं याचे. आणि मग सगळेच विचारतात काय झालं याचे, कसला मिसयूज म्हणून. आणि मग सरस्वती म्हणत असते असं काही झालेलं नाही आहे दादा, असं काही केलेलं नसणार आहे, दादानी मला विश्वास आहे असं म्हणून ती बोलत असते. तर मग तेवढ्यात एजे सांगतात की त्यांनी भरपूर मुलींना फसवलेलं आहे वर्दीच्या याने. आणि मग कसं काय केलेलं आहे. सरस्वतीला विश्वासच बसत नसतो. प्रत्येक वेळी ती बोलत असते नाही दादाने असं काही केलेलं नाही आहे, तुम्ही सगळे खोटे बोलत आहेत. आणि मग एजे तिला बोलतात की सरस्वती मी जे बोलतो ते प्रूफ आहे म्हणूनच बोलतो मी, असं काहीही बोलणार नाही आणि खोटं मी बोलत नाही हे तुला माहिती आहे, तरी पण तू अशी बोलते आहेस माझ्याशी. तिला बोलते की हो सगळ्यांना खरं सांगायची वेळ आलेली आहे आणि विक्रांत भरपूर मुलींशी खोटं बोलतो, त्यांचा गैरफायदा घेतो आणि त्यांना सांगतो की मी तुमच्याशी लग्न करणार आहे, असं भरपूर मुलींना केलेलं आहे. आणि मग इकडून लगेचच सरस्वती बोलते तू शांत बस, तुझ्यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे, तुझी काय बोलते आहे ना मला खरं काहीच पटत नाही आहे. मग ह्या सगळ्याजणी म्हणत असतात की हो. पण मग दुर्गा म्हणते की ती एकटीच बोलत नाही आहे, एजेही बोलत आहेत. आणि मग तिथे पूजाही येते आणि मग पूजा सत्य सांगून देते की एजेचं आणि लीलाचं लग्न कसं झालं, विक्रांतने रेवतीला किडनॅप केलं म्हणून तर एजेचं आणि लीलाचं लग्न होऊ शकलं आहे. गैरफायदा म्हणजे ते विचारल्यानंतर मग एजे म्हणतात की अशातलंच एक मुलगी आहे, तिच्यामुळे मला कळलेलं आहे. पण ते रेवूचं नाव घेणार असतात. तेवढ्यात ते लीलाकडे पाहतात आणि म्हणतात की त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलींना त्यांनी खूप जास्त फसवलेलं आहे. त्यांनी सत्य सांगितलेलं असतं की विक्रांतनीच किडनॅप केलेलं असतं रेवूला. हे ऐकल्यानंतर मग लीला सगळे काही गोष्ट पुढे सांगत चालते की मला असं फोन आला होता, रेवूला किडनॅप केलं आहे आणि जर एजंटशी लग्न नाही केलं तर मी तिला मारून टाकेल वगैरे असं सांगितलेलं असतं, त्यामुळे मला लग्न करावं लागलं. ती एक गोष्ट झाली. आणि विक्रांतचा राग मला आधीपासूनच होता. विक्रांतला मी लग्नाच्या अगोदरपासून ओळखते, त्याने खूप गैरफायदा घेतलेला आहे मुलींचा आणि त्याचा माझ्याशी खूप जास्त राग होता. त्याला माझ्यावर भडास काढायची होती आणि एजंटवरही त्याला राग काढायचा होता. मी हळदीतून पळून गेले ती माझी चूक होती, पण मला ज्या गुन्ह्यांनी पकडलं होतं तिथेही विक्रांत होता, पण तिथे एजे आल्यामुळे मी तिथून वाचून आले. आणि वर्दी उतरवल्याचा त्याला खूप जास्त राग होता, त्यामुळेच त्यांनी राग धरून माझा राग धरून आणि एजंटचा राग धरून आमच्या दोघांचं काहीही पटणार नाही हे त्याला माहीत असूनसुद्धा त्यांनी आमच्या लग्नाला मला मजबूर केलं आणि मला लग्न ते करावं लागलं. सगळ्या काही गोष्टी सांगते. मग पूजा ही सगळं सत्य सांगून देते. मला त्या दिवशी सांगायचं होतं मंगळागौरच्या दिवशी, पण मीच लीलाकडून टाईम मागून घेतला की मी त्यांच्याशी बोलेल मग मला काहीतरी कळेल, पण ह्यांनी खूप जास्त पुढचं टोकाचं पाऊल उचललं. मग सरस्वती म्हणते वहिनी असं काही झालेलं नाही आहे, तू पण खरं बोल ना गं. तर मग तो बोलते सरू मान्य आहे, तुझा भाऊ आहे, तुझा भाऊ आहे, पण तुझ्या भावाने खूप कठोर निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय असा की आम्हाला दोघींना तो जिवे मारण्याची त्यांनी तयारी केली होती, पण तिथे एजे आले त्यामुळे आम्ही दोघी वाचलो आहोत. आणि मग तिथे
आजी म्हणतात की तुला लाज नाही का रे वाटले एवढं नीच काहीतरी करताना, असं काही करताना तुला लाज नाही का वाटली, जराही तुला विचार नाही आला का रे कशाचा, मला वाटलं नव्हतं तू एवढ्या खालच्या थराचा असशील म्हणून. आणि पोलिसांना द्या म्हणते आणि तेवढ्या तिथे पोलीस येतात आणि एजे म्हणतात. आणि मग सरस्वती म्हणत असते नाही एजे प्लीज एकदा चान्स द्या, एवढ्या वेळा तुम्ही दिलं आहे तर आत्ता एकदा चान्स द्या म्हणून. तर मग एजे तिला बोलतात नाही सरू, मी एवढ्या वेळा त्याला दिलेला आहे चान्स, आता नाही देणार की नाही, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे काहीही करून, कारण त्या माफी देण्याच्या लायकीचे नाही आहेत ते, असं बोलते. आणि मग तिथून तिला पोलीस घेऊन जातात विक्रांतला. आणि मग सरस्वती खूप जास्त रडत असते. विराज तिला घेऊन येतो आणि मग लीला म्हणते की एवढा चांगला माणूस, त्याच्याबद्दल मी एवढा संशय घेतला आणि मी घरात सापडत होते असं मनात म्हणते. आणि मग पुन्हा म्हणते की एजे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मग ती बोलते की मला जे फोन येत होते त्यांनी मला तुमच्याविषयी आणि अंतरा मॅडमला तुम्हीच मारलं आहे असं मला भरपूर काही फोन येत होते. आणि मला त्यांनी बरोबर हे सांगितलेलं अशी गोष्ट, आणि मी तुमच्यावर खरं संशय घेत होते आणि त्याच्याबद्दल माझ्याकडे काही पुरावे आहे आणि मी ते घरात शोधत होते हेही तिने सांगितलं. आणि थांबा मी 2 मिनटं वरती जाते आणि एक पिशवी घेऊन येते, त्याच्यामध्ये असते पिस्तूल. आणि मग ती एजेंना दाखवते. एजेंटचा चेहरा एकदम भयानक पडलेला असतो. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब